थेट जाऊयात इथं स्टुडिओमध्ये नितीन सातपुते आपल्या सोबत आहेत, कारण याच ब्रिजच्या डागडुजीविषयी ज्यांनी शंका उपस्थित केलेली होती, तक्रार केलेली होती, हेच ते सातपुते आहेत. सातपुते, काय नेमकी निरीक्षण होती तुमची, काय नेमकं सांगाल? कारण तक्रार तुम्ही केलेली होती, मात्र त्याच्याकडे प्रशासनानं लक्ष दिलं नाही का? मुळात ब्रिज आहे कोणाचा? सातपुते, माझा आवाज येतोय? हॅलो, हा परत बोला. हॅलो हॅलो सातपुते, तक्रार तुम्ही दाखल केलेली होती, काय नेमकी तक्रार होती? याच्यामध्ये मागच्या वर्षी म्हणजे 2017 30 सप्टेंबर 2017 रोजी एल्पिसन ब्रिजच्या त्या ठिकाणी त्या पुलावरती जो गोंधळ झाला, त्यामध्ये जवळ 30 लोक मारले गेले आणि अनेक जखमी झाले. आणि त्यानंतर स्टॅम्प पॅडिंग झालं. त्यानंतर अंधेरी ब्रिज ते गोखले ब्रिज पडला गेला आणि त्याला बऱ्याच ठिकाणी असे ब्रिज पडले गेले. आणि ह्या ज्या सगळ्या घटना घडल्या, जेव्हा एल्पिसनचा ब्रिज पडला, ते गोंधळ झाला, त्याच्या अगोदर एक आड्याखाली अशी आम्हाला माहिती मिळाली की चर्चगेट ते विरार हा जो संपूर्ण पॅसेज आहे, तर रेल्वेने आम्हाला असा रिप्लाय त्यामध्ये दिला की संपूर्ण ब्रिज हे सेफ आहेत आणि जर असं कुठं त्यांना वाटलं की एखादा ब्रिज धोकादायक आहे, तर तात्काळ ते प्रॉम्प्टली लगेच रिपेअर करतात. आणि तो आरटी आमच्या हाती लागला. तो आरटी हाती लागल्यानंतर आम्ही या संदर्भाची तक्रार एक क्रिमिनल कंप्लेंट पोलीस स्टेशनला दाखल केली, भोईवाडा पोलीस स्टेशनला दाखल केली. त्यांनी सांगितलं ही जी हद्द आहे ती रेल्वेची आहे. मग आम्ही रेल्वे दादर पोलीस स्टेशनला दिली आणि त्यानं तक्रार दाखल केल्यानंतर त्यांचे स्टेटमेंट रेकॉर्डिंग करणं चालू आहे. त्यानंतर किती पूल पडले, किती जण बळी गेले आणि अजूनही हे तपासच करतायत, यांना काय पडलेलं नाहीये. त्यामुळे तक्रार आम्ही दाखल केली. क्लिअरली 302चा गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही तक्रार दाखल केली होती. ह्याच्यामध्ये रेल्वेचा जीएम, रेल्वे बीएमसी जे आयुक्त आहेत त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करा. त्यांनी आम्हाला खोटा अहवाल जो दिला की या चर्चगेट ते विरारपर्यंत सर्व जे ब्रिज आहेत ते सर्व सेफ आहेत आणि त्यापासून कोणताही धोका नाही, अशा आज खोटा अहवाल तयार करून दिला. त्या संदर्भाची कलम लावून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा. आणि मुंबई पोलीस हे सरळ मुंबई पोलीस म्हणा की महाराष्ट्र पोलीस किंवा हे पोलीस खातं जे आहे, जे दादर रेल्वे पोलिसांनी आमची तक्रार जी घेतली, त्यांनी अजूनही काय केलं नाही. त्यांनी हा निग्लिजन्स त्यांनी देखील केला. गुन्हा दाखल न करणं हा देखील एक प्रकारचा निष्काळजीपणा आहे. त्यामुळे त्यांना देखील याच्यामध्ये गुन्हा दाखल करावा. सीएमनी मगाशी स्टेटमेंट केलं की चौकशी करून आम्ही कारवाई करू, असं स्टेटमेंट मागे पण दिलं. एल्पिसनचा जी घटना घडली तेव्हा दिलं, गोखले ब्रिजची घटना घडली, की अशा प्रकारे ब्रिज सीएमनी जबाबदार स्टेटमेंट करावं आणि गुन्हा तात्काळ गुन्हा. आता मी इकडे झाल्यानंतर पोलीस स्टेशन जाणार आहे. नक्कीच. सातपुते, आता तुम्ही काय करणार आहात? कारण आता आपण बघितलं 5 जणांचे यात जीव गेलेले आहेत. जे दोषी आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी. त्यांच्यावरती 302चे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. रेल्वेचे जीएम, महानगरपालिकेचे कमिशनर हे काय करतात, त्यांचे जे ज्युनियर अधिकारी असतात त्यांना दोषी पकडतात आणि त्यांच्यावर छुटछोट अशी कारवाई होते. मोठी कोणती कारवाई होत नाही. हे मोठे अधिकारी जोपर्यंत यांच्यावर गुन्हा दाखल होऊन यांना जेलमध्ये जोपर्यंत जात नाही ना, तोपर्यंत कोणत्याही व्यक्तीचा जीव जायचा थांबणार नाही. आणि आता मगाशी महाडेश्वरांनी स्टेटमेंट केलं, ते मगाशी मी ऐकलं, ते म्हणतात की जबाबदारी आमची नाही, जबाबदारी त्यांची नाही. मुंबईचे महापौर कोण? आम्ही मुंबईचे नागरिक. आमची जबाबदारी कोणाची? मुंबईचे सर्वप्रथम जे अधिकारी आहेत किंवा सर्वप्रथम जी व्यक्ती आहेत ते तुम्ही आहात. महापौर महाडेश्वर यांना माझी सक्त हे आहे की तुम्ही अशी जबाबदारी झटकू नका आणि आम्ही सगळे तुमची जनता आहोत. त्यामुळे असं तुम्ही बेजबाबदार स्टेटमेंट करू नये आणि असा गुन्हा दाखल ज्या घटना घडतात त्याला तुमचं वक्तव्य देखील जबाबदार आहे. मागच्या वेळेस देखील जेव्हा गोखले ब्रिज झाला, चर्नीरोडच्या इकडचा तो ब्रिज पडला, एल्पिसनच्या इकडे जो गोंधळ झाला, या सर्व वेळेस तुम्ही बीएमसीचे अधिकारी किंवा महापौर म्हणून तुम्ही जबाबदार स्टेटमेंट करायला पाहिजे. तुम्ही स्टेटमेंट करत नाही. तुम्ही म्हणता यांची जबाबदारी त्यांची जबाबदारी. माझी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका आहे, त्यामध्ये जेव्हा तुमचे अधिकारी तुमच्या वकिली कोर्टात येतात तेव्हा सांगतात ही जबाबदारी आमची नाही. त्यावेळेस माननीय कोर्टाने तुम्हाला खडसावलं होतं, ही जबाबदारी तुमची एकमेकांवर ढकलू नका, ही जबाबदारी सर्वांची आहे. त्यामुळे ही जबाबदारी सर्वांनी मिळून पेलली पाहिजे. लोकांचे जीव वाचले गेले पाहिजे, लोकांचे प्राण वाचले पाहिजे. उद्या तुमचे हे जे अधिकारी आहेत, मुंबईचे आयुक्त किंवा पोलीस आयुक्त म्हणा किंवा मुंबईचे जे रेल्वेचे जीएम, यांच्या घरातला यांच्या रक्तसंबंधामधला एखादा व्यक्ती जोपर्यंत जात नाही ना, तोपर्यंत यांना जाग येणार नाही. नक्कीच. सातपुते, मात्र यात आपण बघितलं की मगाशी विश्वनाथ महाडेश्वर यांच्याशी बोललो, ते म्हणाले रेल्वेचा ब्रिज, रेल्वेच्या पीआरओशी बोललो तर ते पीआरओ म्हणतात की हा ब्रिज बीएमसीचा आहे. असं असताना हा ब्लेम गेम जो सुरू आहे आणि त्याचबरोबर अनेक नेता पोचून आता राजकारणाला त्यांनी सुरुवात केलेली आहे. सामान्य माणसांचा विचार होतो काय? माझा एक प्रश्न आहे, हा ब्रिज रेल्वेचा आहे, हा ब्रिज बीएमसीचा आहे, आम्ही माणसं कोणाची आहोत? ही जनता तिकडे चालते, ती रेल्वेत जाते, तीच ब्रिजवर जाते, ती रस्त्यावर चालते. ही माणसं जनता कोणाची आहे? ही जनता कोणाची? तुम्ही म्हणा की जनता आमची नाहीये, मग आम्ही बघू काय करायचं पुढचं. जी
जनता आम्ही नागरिक, या भारताचे नागरिक, देशाचे नागरिक जेव्हा तुमच्या सोयी सुविधा वापरतो आणि तुम्ही या तुमच्या गैरसोयी किंवा तुम्ही हे कुचकामी ठरलेले आहात, तुमचे खोटे रिपोर्ट तुम्ही दाखल करता, तुम्ही फसवेगिरी करता, लोकांना फसवता, असे हे ब्रिज पडतात, आमचे जीव जातात. तुमच्या घरातला एक दिवशी त्या ब्रिजच्या खाली येऊन जीव जाईल तेव्हा तुम्हाला अक्कल येईल, तेव्हा तुम्हाला खरी करून जाग येईल, तेव्हा त्या लोकांच्या वेदना, त्या 30 लोकांच्या वेदना, जेव्हा इलेक्ट्रिशियन ब्रिजमध्ये 30 माणसं मेली, आता ही आज 5-6 माणसं मेली, यांच्या वेदना तुम्हाला समजण्यासाठी तुमच्या घरातला कोणतरी त्या ब्रिज खाली गेला किंवा असा काय अपघातात गेला तरच तुम्हाला कळेल. त्याशिवाय तुम्हाला याची ते वेदना काय असेल याची कल्पना तुम्हाला नाहीये. नक्कीच सातपुते, मात्र तुम्ही म्हणालात की आरटीआय मध्ये तुम्हाला जी माहिती आलेली होती, मात्र इथे विनोद तावडे मगाशी जेव्हा त्यांनी त्या घटनास्थळाला भेट दिली ते म्हणतायत की हा ब्रिज ओके होता, 100% ओके होता, काही प्रॉब्लेम नव्हता. याचा आश्चर्य नाही वाटत? एकदा ऐकूया ना काय म्हणतात विनोद तावडे. सकाळी 7:20च्या दरम्यान हा पुलाचा एक भाग कोसळला. त्यातली जे सिमेंट कॉन्क्रीटचा स्लॅब कोसळल्यामुळे त्यावर जे पादचारी होते ते स्वाभाविकपणे खाली कोसळले. 5 मिनिटात पोलीस यंत्रणा पोहोचली. पुढच्या 7-8 मिनिटांमध्ये फायर ब्रिगेड पोहोचली आणि रेस्क्यू ऑपरेशन लगेच सुरू झालं. मला माननीय मुख्यमंत्र्यांचा फोन आल्यानंतर मी माझ्या विधानसभेमध्ये जाताना परत येऊन या ठिकाणी माननीय पोलीस जॉइंट कमिशनर देवेन भारतीजी, महापालिका आयुक्त अजय मेहता आणि DRM शर्माजी या तिघांशी चर्चा केली आणि या चर्चेनंतर हा ब्रिज 100% धोकादायक नव्हता असा प्राथमिक अहवाल आहे. काही मायनर दुरुस्त्या सुचवल्या होत्या महापालिकेने, त्या सुरू व्हायच्या होत्या. त्या मायनर दुरुस्त्या होईपर्यंत पूल बंद ठेवायला पाहिजे होता का नव्हता, हा जो पूल बांधला तो कोणी बांधला, कोणाकडे मेंटेनन्सला होता, याची सगळी माहिती घ्यावी लागेल. त्यामुळे मुंबई महापालिका आणि रेल्वे मिळून या सगळ्याची चौकशी करेल. अर्थात हे सगळं झालं त्यानंतर प्रतिक्रिया देखील येऊ लागलेल्या आहेत. मात्र 2 प्रतिक्रिया ज्या आहेत त्या खरंच तिडीक जाईल डोक्यामध्ये, इतक्या भयंकर आहेत. एक म्हणजे विश्वनाथ महाडेश्वर यांच्याशी आम्ही जेव्हा बोललो ते काय म्हणाले, आणि दुसरं म्हणजे रेल्वेच्या PROंशी आम्ही जेव्हा बोललो ते काय म्हणाले. एकमेकांवरती ढकलण्याचं काम केवळ सुरू आहे. आणि समोरची दृश्य आपण बघतोय की हा ब्रिज जो आहे त्याचा खालचा फ्लोरिंग हे कोसळल्यानंतर आता अख्खच्या अख्खं फ्लोरिंग जे आहे ते पाडलं जात आहे, कारण खालनी रस्ता जो आहे तो बंद आहे. खालच्या डेब्रीज या काढून त्याच्यानंतर रस्ता पूर्ववत आता करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अर्थात या अगोदर जेव्हा आपल्याला माहिती आहे अंधेरीमध्ये ब्रिज कोसळलेला होता त्यानंतर मनसे आक्रमक झालेली होती. मनसेनं मग ते रेल्वे असेल प्रशासन किंवा मुंबई महानगरपालिका असेल तिथं जाऊन त्यांनी मोर्चे देखील काढलेले होते. मात्र आता आपण बघतोय हा ब्रिज कोसळल्यानंतर 5 जीव गेल्यानंतर आता राज ठाकरे यांनी एक पत्र जे आहे ते आता लिहिलेलं आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पादचारी पूल कोसळला आणि त्यात काही पादचारी दगावलेत तर अनेक जण जखमी झाले. ही घटना दुर्दैवी आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही अपघातग्रस्तांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या दुःखात सामील आहे असं राज ठाकरे म्हणतात. सप्टेंबर 2017 मध्ये एल्फिस्टन रोड स्थानकातील चेंगराचेंगरीत अनेक मुंबईकरांचा जीव गमवावा लागला. जुलै 2018 मध्ये अंधेरीत असाच एक पादचारी पूल कोसळल्याने घटना घडली. एल्फिस्टनच्या दुर्दैवी घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं रेल्वेच्या मुख्यालयावरती मोर्चा काढला होता. त्यावेळेला रेल्वे अधिकाऱ्यांनी आम्ही मुंबईतील पुलांचं ऑडिट करू असं आश्वासन दिलं होतं, पण मुंबई महापालिकेने देखील या कामात सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त केली. म्हणून मी महापालिका आयुक्तांना भेटलो, राज ठाकरे असं म्हणतात. त्यांनी देखील सहकार्याचं आश्वासन दिलं. पुढे काहीच घडलं नाही हे आज सिद्ध होत आहे. नेहमीप्रमाणे रेल्वे मंत्री ट्विटरवरनं चौकशीचे आदेश कसे दिलेत याची टिमकी वाजवतील आणि जबाबदारी झटकतील आणि मुंबईकर भरडले जात राहतील. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सनदशीर मार्गानं या यंत्रणांकडे पाठपुरावा केला होता, पण सनदशीर मार्ग त्यांना समजत नाहीत. हे दुर्दैव आहे. आपला नम्र आणि खाली साईन आहे राज ठाकरे. तर राज ठाकरे यांचं हे पत्र आपण बघितलेलं. या अगोदर देखील आपण बघितला अंधेरी पूल कोसळला, एल्फिस्टन मध्ये जबरदस्त चेंगराचेंगरी झाली, 30 जीव त्यात गेले आणि आता आज संध्याकाळी CSMT इथं हा पूल कोसळला. त्यात 5 जणांना आतापर्यंत आपले जीव गमवावे लागलेत. 30 पेक्षा जास्त जण जखमी आहेत आणि मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते, कारण अनेक जण गंभीर जखमी झालेत.
त्यामुळे दरवेळेला दुर्घटना झाली की त्याच्यानंतर रेल्वे प्रशासन आणि मुंबई महानगरपालिका एकमेकांकडे बोट दाखवतात. कधीच कारवाई झालेली आजपर्यंत कोणीच ऐकलेलं नाहीये. आताची ही ताजा दृश्य आहेत जिथं अख्खं डेब्रिज जे आहेत ते हटवण्याचं काम सुरू आहे, कारण खालचा रस्ता जो आहे तो लवकरात लवकर सुरू करायचा आहे. आणि दुर्दैवी बाब म्हणजे 5 जण मृत्युमुखी पडलेले आहेत. त्यांची नावं आता टीव्ही 9 कडे आलेली आहेत. मृत अपूर्वा प्रभू, रंजना तांबे, जाहिद खान. या अपघातात 5 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. भक्ती शिंदे, तपेंद्र सिंग ही 5 जण आहेत ज्यांनी आपले जीव गमावलेत. तर जखमींमध्ये सोनाली नवले, अद्वैत नवले, राजेंद्र नवले. जखमी कोण कोण झाले आपण बघतोय. जखमींमध्ये राजेश लोखंडे, तुकाराम येडगे, जयेश अवलानी. तर जखमींमध्ये हर्षदा वाघाळे, विजय भागवत, निलेश पाटवकर या सगळ्यांना आता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे. परशुराम पवार, मुंबईलिक जयस्वाल, आयुषी रांका ही जखमींची नाव आहेत. जखमी शिराज हा पादचारी पूल थेट रेल्वे स्थानकातून बाहेर जातो. थोडक्यात हा ब्रिज जो आहे मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाजवळ येतो आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता हे सीएसटी रेल्वे स्थानक आहे आणि या सीएसटी रेल्वे स्थानकाला जोडणारा हा ब्रिज आहे. हे समोर जो आहे हे ब्रिज बंद करण्यात आलेला आहे. आताची ही परिस्थिती ताजं चित्र आहे. हा जो ब्रिज आहे वाहतुकीसाठी आणि प्रवाशांसाठी बंद करण्यात आलेला आहे. या ठिकाणाहून कोणत्याही पद्धतीचे प्रवासी जे आहेत ते जाऊ शकणार नाहीत. त्याच्यामुळे कल्याणच्या दिशेने असलेला हा जो पादचारी पूल हा बंद करण्यात आलेला आहे पूर्णतः. आणि जोपर्यंत या ठिकाणी नवीन ब्रिजचं काम सुरू होणार नाहीये किंवा याची डागडुजी केली जाणार नाहीये तोपर्यंत हा ब्रिज जो आहे वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे. एकंदरीत हे चित्र जे आहे आता सध्या सीएसटी रेल्वे स्थानका नजीक असलेल्या या पादचारी पुलाचा आहे. हा ब्रिज जो आहे सध्या प्रवाशांसाठी बंद करण्यात आला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट किशोरसह संदेश शिंदे, टीव्ही 9 मराठी, मुंबई. तर आपण बघितलं टीव्ही 9 ची टीम थेट त्या ब्रिजवरती पोहोचली. ही खालची दृश्य, ताजी दृश्य आहेत. डेब्रिज उचलण्याचं काम सुरू आहे, कारण आपल्याला माहिती खालचा रस्ता क्लिअर करणं गरजेचं आहे, कारण इथनं वाहतूक जी आहे ती लवकरात लवकर सुरू केली जाईल आणि म्हणून जेसीबीच्या साहाय्यानं खालचा डेब्रिज जे आहे ते आता उचललं जात आहे. मात्र मगाशी आपण रिपोर्ट पाहिला थेट ब्रिजवरनं आणि कशा प्रकारे ब्रिज आता बंद आहे आणि आता अनेक दिवस तो बंद राहील हे काय वेगळं सांगायला नको, कारण आता ब्रिज पाडणार का, नवीन ब्रिज बांधणार का, डागडुजी केली तर काय गॅरंटी हा ब्रिज पुन्हा पडणार नाही. एक ना अनेक प्रश्न मुंबईकरांना आता पडलेले आहेत. इतकं मात्र नक्की की मुंबईकर जे आहेत त्यांच्या मनात प्रश्न मात्र अनेक आहेत. टीव्ही 9 ने काही सवाल उपस्थित केले ते देखील बघूयात. मुंबईत कुठपर्यंत असे पूल मुंबईकरांचे जीव घेणार आहेत. जो मेहनत करतो, टॅक्स देतो त्या मुंबईकरांचा जीव कुठपर्यंत जाणार, आणखी किती दिवस हे सोसायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न. मुंबईतल्या प्रत्येक पुलाचं ऑडिट करून सोक्षमोक्ष का लावला जात नाही, हे सगळे प्रश्न टीव्ही 9 ने उपस्थित केले आहेत. बीएमसीच्या संबंधित अधिकारी, नगरसेवक, आमदारांवरती दुर्घटनेची जबाबदारी का टाकायची नाही. बीएमसीचे संबंधित अधिकारी, नगरसेवकांवर गुन्हे का दाखल करू नयेत हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याशिवाय यांना अद्दल घडवल्याशिवाय हे काही थांबणार नाही. बीएमसी राज्य सरकारला टॅक्स देणाऱ्या मुंबईकरांच्या जीवाची पर्वा या सरकारला नाहीये का. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही 9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tvnine.marathi.com.